ह्या भावा बहिणींना बसलो बरं का. भावा बहिण काय करमाना बी काय असं झोपलं होतं भावा बहिणींनो, तर चाव चाव घेतला मग नाही बघा. भाऊ बोलून सतरा सारखा मागणं वाला होतोय वाला. आता कधी तब्येत कमी करा बघतोय पण का तब्येत कमी व्हाय नाहीच. आता काय करू शेवट मग आता तब्येतीनं दमवलंय तब्येतीने. जोरात काम करतोय. आता आईचं असं चालू आहे म्हणून थांबलो घरी. ते म्हणतात ना भाऊ बोलून 10-11 दिवस जायचं नाही कुठे हिंडत नाहीत. काय ना बाबा बोलणं तेवढा उन्हाळा जास्त वर कामाचं गावगड आहे कठीण आहेत काम. बाबा नुसतं बाबा टाकलात घाम नेतोय घेतोय काय का नुसतं घाम टाकलाच येतोय घाम. बाबा जाऊन जायचं तरी जायचं कुठेतरी बसायला. उन्हाळा काय सुसू बघा द्या नाही भावा बहिणींना. लय म्हणजे लय काढतं या ते ऊन असलं असं 3-4 वाजता करत असतील की काय माहिती बाबा. माझा बाबा बनवून काय जमत नाही खाल्लं पेरल्यावर. भाऊ बहिणी मागाशीच लय बघ लागली होती. वहिन्यांचा आज चालू होता स्वयंपाक बघा. जागून आणून चपात्या ते त्यानं डाळ केली ती खाल्ली. कोणत्या आकडे तिकडे लाईट चालू आहे बसले बोलत. तिला बाबाला काय कर्मा नाही कसं वाटतं होत या करमतच नाही काय म्हणून आपल्या ह्याच्या संग बोलत बसते. मग काय बघायला जायचं तुझं काय होतंय का नाही पाहुण्याला. उकाड्यात जाऊन झोपलं तुमचं आज जागून झोपलं तर उकाड्यातच. झोपल्या का काय तुम्ही इथं या की बाहेर ह्याला या हवेला या हवेला आता अजून 1-2 महिना उन्हाळा लागायला असंच कडे पैशाला पावसाळा लागायला चालू होईल. नाही मेहनत करत कुल्फी बाबा असं का मोसायला वाटतं का त्यांना शेटर त्यांना वाटते चेष्टा चेष्टा मस्कर करते ते माणसं बी. नाही मी बसून खाती बसून म्हणजे माझं व्हिडिओवर मी चॅनलवर सत्य आहे का व्हिडिओ टाकत नाही मी. मला युट्यूब फुकाट पगार देतो फुकाट तेव्हा मी खाते. आता लाईट आले बाबा बहिणींनो. मग लाईटाला मग गोळा वाटला होता गोळा लाईव्ह मी ह्याच्यासाठी हाईट केलेला आहे म्हणजे उकाडा लागलं होतं मागापासून. तुम्हाला लागलं कसं व्हायला भावा बहिणींनो लय वल होतोय अंगी समज काय करायचं. नुसतं जात झालं बघ गाम पुसू नुसतं गाम पुसतोय गाम खसावतोय वाहिलीच. तर बरंच म्हणणं भावा बहिणींचं वेगवेगळ्या ते पैसे आहेत ते आयचं आईच्या ह्याला टाक आईच्या अकाउंटला टाक म्हणजे आईचं मोठं वैशिष्ट्य होईल. बतायला पैसे व्हायचे मोठ्या पुढल्याला. भाऊ बहिणींनो आम्ही काय ह्याला नाही काय दावा म्हणजे हेच पैसे त्याचं मोठं वैशिष्ट्य घालायचं का मग
काय तू मग आम्ही काय कामाचं आहे भाऊ बहिणींनो. चष्मा घालत जात घालते हाय ती झालं का जेवण नाही जेवण झालं आम्ही काय मग आता ह्याचं आहे भाऊ कामाचं. तो म्हणतो बरोबर आहे. हो हो द्यायचं आईचं पैशाच्या टाकून पुढल्या वर्षी आयचं ते घालायचं मोठं वर्ष सारखं ते मान्य भाऊ बहिणी आम्हाला. हो हो पण आयच्याच वर्ष घालायचं म्हणलं की अवघड आहे आयच्याच पैशावर. मग आमचं का आम्ही यायचो कधी काम भाऊ बहिणींना लेकाच्या हाताने मग लेकाच्या कष्टानं असतं ती भाऊ बहिणीनं वर्ष श्राद्ध सेवा केली तसं सगळे आई बापाचं. होय की मग मी कधी आता एवढं तर काही निर्णय घेतला ते का त्याने फिक्स केलाय. ते म्हणते आता आज जो लय तुझ्या होता म्हणलं मग त्या आई म्हणलं उठली त्या बारक्या पोराला की त्याला तसलं करायचं कानातलं भाऊ बहिणीनं त्याला काढीतलं करायचे कानातल्या काड्या आणि बाकीचे पैसे माझ्या नावावर टाकायचे ते मुद्दतीवर भाऊ बहिणींना. आता भाऊ बहिणींना समजा मोकळ्या हाताने आहे ती तर आता माझं लग्न अजून जमलं कुठं म्हणजे असं जमलं तर लगेच कुठनं पैसे आणणार आहे ती पक्ष. मग आका चांगलं आकाने घेतलं निर्णय की पैसे टाकायचं बँकेत मुद्दतीवर माझ्या. भाऊ आता ते होते ते केलेली बायको त्याचा नविषय काढायचा बरं का. आता काय काढवत लागतो भाऊ बहिणींनो. तर हे ते तर इथं राहिलं असतं ना भाऊ बहिणींनो चांगली घे सांभाळली असते त्याला. पण ते काही तर राहिलेच नाही इथं त्याला नव्हतं राहायचं. त्यानं पाहणं त्यानं भांडणे केले निघून तिकडे गेली बघा आता भाऊ बहिणींनो. तिला काही तर नाव तिला राग वाटलं तर वाटलं तिकडे निघून गेली ती या आईला बापाकडं. भाऊ बहिणींनो लग्न जमा होतं ना तेच म्हणलं की तिचं लग्न झालं या त्याच्या आई बापाने तिचं लग्न लावून दिलं या. आता तुम्ही कुठे पोरं एखादी आणि तुमचं लग्न करा. भाऊ सुचिट नाही काय नाही ह्यांना लग्न तर लग्नानं कसं केलं ते मला काही कळलं नाही भाऊ बहिणींना. भाऊ नाही एवढे काही दिवस होते ना आजारी म्हणून मी ग बसलो होतो. भाऊ बहिणीनं आता एवढा सुखदुःख मागायला लाग आई आता एवढं सुखदुःख झालं का ना भाऊ बहिणींनो बाहेर निघलो का नाही सुखदुःखात नाहीच्या त्यांच्याकडे बघतो मग काय त्यांचं आहे ती. तर भाऊ बहिण आता यांच्या बेले झालं या. नाही केलेलं केलं म्हणायचं नाही केलेलं केलं म्हणायचं भाऊ बहिणीनं एवढं माझी त्याला जपायचो का नाही. भाऊ नाही पेक्षा तिचा प्रेम लय केलता माझी मी. पण काय झालं भाऊ बहिणीनं मला नव्हतं माहिती हे अशी आहे असं असेल म्हणून बायको अशी असेल सापावाने उलट म्हणून नव्हतं वाटलं मला भाऊ बहिणींना. तर त्या सापाला मी दुजू त्याला पारायचो वाटे घेऊन. भाऊ बहिणी वडापाव आणला होता खायला बायको येते असताना आई मला वादवाद झाली. आई माझी आई जिने दिलेली आई मला वादवाद झाली. आई मला वडापाव दे की थोडा भूक लागली या तिला म्हणून नाही बाबा म्हणलं मी आणलं रे विद्याला वडापाव आणल्यात खायला बायकोला. बाबा मग हिला काय वाटलं असलं भाऊ बहिणींनो. त्याच्यापासून वडापाव मी आणून तिथं हिला आणून दिलं खायला खजाळीला या बायकोला. बाबा मग हिच्या भाऊ बनवून हिला काय वाटलं असेल आईच्या मनाला बाबा हिला लहान त्याला मोठा केलाय मी आणि माझ्या बरं असं वागतो या. आता बायको आली म्हणलं ते मला पक्क ते मला विसरून जाणार आव्या असं ना भाऊ बहिणीनं काय नाही केलं मी काय म्हणत नाही आहे ना माझ्यासाठी काय नाही केलं ती भाऊ बहिणीनं. मी कामाचं जायचो ना कामाला बी
तेव्हा मला आहे ना का डब्बू दे म्हणजे पाट उठायची डब्बू द्यायला मला एकच कमी शेवटचं तिचे हात नव्हतं नाही वळत भाऊ बहिणीनं तरी त्याला मला डब्बू त्याला द्यायचं मला ते राजूला मी केलेलं आहे. भाकरी करायची कालवण करायची कधी ते करायचे भाऊ बनवून नुसता टमाट्याची चटणी करायची टमाट्याची चटणी करून द्यायची मला डब्याला ह्याला तुम्ही एकच कमेंट मला आम्हाला उठवायची आय उठकी जायचं का नाही काय मला आय उठकी खर्च केलेला काढायचा नसतो पण भाऊ बनवून उठायचं काय मला जायचं आपण करायचं भाऊ बनवून माझं असं नाही म्हणणं तिला सांभाळायला नसतं म्या अजून तिला सांभाळलं असतं बायकोला म्या पण भाऊ बनवून मी बायकोच्या पायात माझ्या आईला विसरलो तुम्ही देता का बरं? बरं झालं मला माझी न औषध ते करता दुःख फुटलं माझं बरं झालं म्हणतोय मी तर नाही मी नव्हतं दाखवायचं नका. भाऊनं अशी आली ना आमची घरात ती तशी नाही समजे भांडणं समजा घरात झालं भाऊ बहीण चालू युद्ध ही सांगितलं ना मी भाऊ बहिणीनं त्यात माझी आई गेली आईचं लय विचार होते भाऊ बहिणीनं ते म्हणायचं अजून काय व्हायचं काय वय नाही आईचं काय लग्न करू नका पण भावानं कसं ते कसं वाटलं होतं म्हणजे मला मी म्हणलं आहे अगं चांगलं तळ असं पुरचेला ते बी गरीब आहे त्या पण बी गरीब आहे तुझे तरी सांभाळ म्हणतं आपल्या दोघाला हो स्वामी समर्थांचं पण काय ना भावा बहिणीनं ते एवढ्या विश्वास ठेवला होता ना म्या तिनं माझा घात केला विश्वास घात त्याने केला ते पोरीनं आता भावानं आयला असं झालं म्हणून मी गप्प बसलो होतो काय नव्हतं बोलत मी आता भाऊ बहिण आता एवढं सुख दुखात नाही नीट पूजाताई रागा मला वाटतं झालं का ना भाऊ पूजाताई बहिणींनो आहे, त्यांची कशी वाट लावायची नाही त्यांची वाट मी लावतो राग करू नका, पूजाताई. चुकलं असेल तर माफी द्या, sorry. भाऊ मला एवढं सांगायचं की मला खरंच माहित नाही, मला त्याने तर राहायला पाहिजे होतं माहिती वाचायची, तुमच्या त्या चांगलं संसार त्यानं येतं करायचं त्यानं येतं पाहिजे होता मग माझ्या सगळं त्यावरनं मी वळा पण त्यानं काय नाही त्याचा संसार पण नाही केला कायच नाही यानं केला निघून गेले तिचे आई बापा सांग तिकडं असं काय करू नका तुम्ही. तो म्हणजे म्हणता ना विद्याला घेऊन ये माघारी विद्याला घेऊन ये माघारी योगिताला दिल्या जातो. आता हिनं लग्न केलं दुसरं लग्न पाहिजे योगिताला. आता त्या माघारी पण नाही येणार आणि काहीच नाही येणार ते काल पिंकीने नाहीवर सांगितलं. दोघाचा भाव बनून एखादं कुठं पोरग बघायची आपली घर पाहिजेच राजा सगळं केलं. आता न शाळा शिकलेलं पोरग बघायचे भाऊ बनून पिंकीने नाहीवर सांगितलं. जावं ना त्यानं बी माघारी त्याच्या शेवटचा घरी जायचा का? चांगली गोष्ट आहे की असं केलेलं. बरोबर विद्याताई. तू तंबाखू खाते.